आवाज आला, देवाचं नामचिंतन कोणीतरी करतंय. तो म्हटलं कोण करतंय? लोक म्हटले आम्ही नाही. म्हटले तुमचाच मुलगा आहे. आम्ही कशाला मारायला करू म्हटलं. लोक म्हटले तुमचाच मुलगा आहे. तो म्हटलं त्याला आत्ताच मारलं होतं ना, तो मेला नाही का? भक्त प्रल्हादाला विचारलं तू मेला नाहीस का? स्मित हास्य करून प्रल्हाद म्हटले बाबा खरं सांगू मी तुम्हाला, जो तुम्हाला मला मारायचं सांगतो ना तोच मला वाचवतो. भक्ता राखे. आणि त्या दुर्जनाचा संहार करण्यासाठी कुठे असेल तुझा देव, कुठे असेल? या खांबात असेल का? विठ्ठल जळीस्थळी भरला. ह्या दृष्टाने लात मारली. सत्ययुगामध्ये नरसिंह भगवंताचा अवतार धारण करून त्या दृष्टाचा नाश करून टाकला. भक्ताला जवळ घेतात. मी सांगेल तुम्हाला, देवाकडून घेण्यासारखा गुण आहे. कुणाला जवळ घ्यावं घेण्यासारखा गुण आहे की नाही? कुणाला जवळ घ्यावं, कुणाला बाजूला लांब ठेवावं, हे घेण्यासारखे गुण आहेत. नाही तर आपण आशाला जवळ ठेवतो, काही दिवसाने तो आपल्याला पोखरून मोकळा करून टाकतो. कुणाला जवळ ठेवावं, काय बोलावं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. निर्गुण असणारा भगवंत भक्तासाठी सगुण झाला. अरे किती सुंदर आहे माझा भगवंत. आपण सुद्धा उपाधी लावून घेतो स्वतःला की मी सुंदर आहे. या वयात तुम्हाला टच दिली, तुमच्या वयात त्यांचं कसं असेल? त्यांची गृहिणी सोडून त्यांना कुणीच टच देऊ शकत नाही. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी. अगदी नैमित्तिक कीर्तन आहे, फार बंधनातलं आहे. जवळ आपल्या हृदयस्थानी ठेवून दुर्जनाचा संहार केला. कधी केला? चला सत्ययुगामध्ये, कृतयुगामध्ये हिरण्यकशिपू नावाचा राक्षस साधू संतांना ब्राह्मणांना त्रास देऊ लागला. स्वतःचा मुलगा भक्त प्रल्हाद जो देवाचं भजन करत होता, तर त्या हिरण्यकशिपूने अशी मीटिंग भरवली आणि मीटिंगमध्ये सांगू लागला त्या देवाचं कुणीच भजन करायचं नाही. मग कुणाचं करायचं? म्हटलं माझं करायचं. मी हिरण्यकशिपू की म्हटलं की तुम्ही सगळे माझा जय जयकार करायचा, देवाचा करायचा नाही. नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे, पण नारदा कीर्तन तुझे रुचे. तो हिरण्यकशिपू देवाचं नाव घेऊ देत नव्हता, पण काय करावं? त्याचं दुर्दैव असं त्या दृष्टाचं की त्याचाच मुलगा भक्त प्रल्हाद देवाचं भजन करायचा. याला पक्ष आवडत नाही, पण काय करावं? मुलगा ऐकत नाही. मुलगा देवाचं भजन करतोय, मग मुलाला सुद्धा कडेलोट केलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, भजासारखं तेलात सोडलं. तो मरायला तयार नाही. एकदा मीटिंगमध्ये सांगत होता तेव्हा भक्त प्रल्हादाला कडेलोट केलं, निघून आला राजवाड्यामध्ये. लोकांना भाषण देत होता देवाचं नाव घेऊ नका, पण तेव्हा भगवंताचं कुणीतरी नामचिंतन करतंय असा गोड मधुर आवाज आला. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण सारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे, पण त्या गरिबीची लाज वाटत नाही. आणि ज्यावेळेस परमार्थाची सांगड आपण घालतो, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, ही सांगड आहे महाराज परमार्थाची. आणि ज्या ज्या वेळेस संतांनी भक्तांनी हाक मारली देवा धाव, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले लय भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. आणि त्यावेळेस भक्ताचं रक्षण करण्यासाठी गदा घेऊन देव धावला. अभंगाचं दुसरं चरण. भक्त राखे पायापासी, भक्त राखे पायापासी, भक्त राखे पायापासी,
भक्त राखे हे भक्त राखे पाया पासी ओ भक्त भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया पासी ओ भक्त राखे पाया पासी जय हो. भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया पासी भक्त राखे भक्त राखे पाया बोला बोला भक्त राखे पाया पासी पाया पासी